गेल्या 6 महिन्यात सातारा जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय झाला। यानंतर भाजपचा आणि महायुतीचा वारू असाच सातारा जिल्ह्यात दौडू लागलेला आहे आणि त्यानंतर झालेल्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 8 पैकी 8 जागेवर महायुतीनं आपलं प्राबल्य निर्माण केलेलं आहे। यानंतर खऱ्या अर्थानं आता वेध लागलेले आहेत ते म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकावर। सातारा जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं, काय घडामोडी घडत आहेत याकडे आज आपण कटाक्षानं पाहणार आहोत। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्याची अशी परिस्थिती आहे की आरक्षण नवीन पडणार आहे आणि सध्याची जी 68 जी संख्या आहे ती वाढण्याची शक्यता आहे। 72 होतील किंवा 78 होतील, म्हणजेच नवीन आरक्षणानुसार कशा पद्धतीनं या जागा होतात ते आता पाहणं गरजेचं आहे। पुढे जाऊया पंचायत समिती। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सातारा जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत। सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, मान, कोरेगाव, पाटण, जावली आणि खंडाळा। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्यापासून काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व, मात्र काँग्रेसचं वर्चस्व होतंच, मात्र 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना केली आणि त्यावेळेपासून सातारा जिल्हा परिषदेवर अबाधितपणे आज 25 वर्षे साधारणतः ते राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य या ठिकाणी पाहायला मिळालं। मात्र गेल्या काही वर्षापासून 2 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या 2 पक्षामध्ये झालेला जी विभागणी, याचबरोबर भाजपानं हळूहळू या जिल्ह्यावर केलेला कब्जा हा देखील महत्त्वाचा आहे। म्हणजेच काय, सातारा जिल्हा परिषद आत्ताच्या आगामी महायुती म्हणून एकत्र लढणार की वेगळे लढणार हा थोडा 2 मिनिटांनंतरचा घेणारा विषय आहे। मात्र पुढं मी जातोय। 13 नगरपालिका सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे नगरपंचायत आणि नगरपालिका एकूण 13 आहेत। त्यापैकी सातारा, कराड, फलटण, रहमतपूर, म्हसवड, वाई, पाटण, महाबळेश्वर, पाचगणी, मलकापूर, खंडाळा आणि कोरेगाव, म्हणजेच 13 नगरपरिषद, 11 पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषद। टार्गेट प्रत्येकाचं सेट केलेलं आहे। टार्गेट कसं कोणाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो। भारतीय जनता पार्टीचे सध्या 4 आमदार आहेत। एक लोकसभेचा म्हणजेच उदयनराजे भोसले खासदार आहेत। यामुळं सध्या भाजपा स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या मानसिकतेत आहे। हा निर्णय राज्यातून होणार आहे, हा काही जिल्ह्याचा निर्णय नाही। मात्र भारतीय जनता पार्टीनं परफेक्ट आपलं प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस गट आहे तो सुद्धा जिल्हा परिषद पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे। म्हणजेच काय तर इकडं मकरंद पाटील असतील, इकडं आता मानखटावमधून सुद्धा अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये घेतली जात आहेत, इकडं उदयसिंह पाटील आहेत। अशी ही गोळाबेरीज जे अजित पवार करत आहेत त्यांचं टार्गेट एकच आहे की जिल्हा परिषद। म्हणजेच काय, आणि तिसरा मुद्दा, शिवसेनासुद्धा मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली आणि इकडं आमदार महेश शिंदे यांच्या सोबतीनं जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सुद्धा मुसंडी मारण्यासाठी जोरदार व्यूहरचना सुरू आहेत। ह्या झाल्या महायुतीमधल्या घडामोडी। म्हणजेच आत्ताच्या परिस्थितीला जरी महायुती म्हणत असली की आम्ही एकत्र लढणार, तशी परिस्थिती नाही। प्रत्येकानं स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर काल झालेली घटना पाटणमधली, भाजप ज्या मतदारसंघात कमजोर आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी सध्या पाटणमध्ये कमजोर दिसते, तर पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकरांना सोबत घेण्याचा निर्णय झालेला आहे। तो 2 दिवसामध्ये प्रवेश होईल। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी सर्व 11च्या 11 तालुक्यामध्ये 8च्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नियोजन हे परफेक्ट लावण्यासाठी तयारी लागलेली आहे। याचा अर्थ असा आहे की स्वबळाची तयारी पूर्ण झालेली आहे। म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेनासुद्धा, शिवसेना काय कुणाबरोबर युती करेल किंवा स्वबळाला लढेल हे आज सांगता येत नाही। मात्र अजित पवार गट आणि भाजप मात्र एकमेकांच्या विरोध असेल ही आत्ताची साधारणतः राजकीय जाणकारांची माहिती आहे। दुसरा मुद्दा, विरोधक गटात जर बघितलं तर शरद पवार गटाकडे सुद्धा एक स्ट्रॉंग हालचाली सध्या सुरू होताना दिसत आहेत। म्हणजेच काय, शरद पवार गटाच्या माध्यमातून
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठीच्या हालचाली स्वतः शरद पवारांनी महाराष्ट्रभर केलेल्या आहेत, त्याच सातारा जिल्ह्यामध्ये होत आहेत। दुसरा मुद्दा, काँग्रेसने सुद्धा आता काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या बदलाच्या हालचाली सुरू आहेत। रणजितसिंह देशमुखांना साधारणतः जिल्हाध्यक्ष करावं अशी साधारणतः सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेससुद्धा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहे। तिसरा मुद्दा, जो उद्धव ठाकरेंचा गट आहे शिवसेना, तो सुद्धा सक्रिय आहे। किंबहुना असं होऊ शकतं महायुतीमध्ये फूट पडून इकडं महाविकास आघाडी एकत्रसुद्धा येऊ शकते का, तर सातारा जिल्ह्याचा विचार करता शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा गट आणि काँग्रेस यांची आपापल्या एरियामध्ये ताकद आहे, आपापल्या भागात ताकद आहे। यामुळे हे जर एकत्र लढले आणि हे जर विखुरले गेले तर मात्र मोठी फाईट या ठिकाणी बघायला मिळू शकते। म्हणजेच काय, तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सध्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत आणि या राजकीय घडामोडीमध्ये कौन कितने पानी में हे सुद्धा पाहायला मिळणार आहे। मात्र एकच आहे, भारतीय जनता पार्टीनं मात्र स्वबळावर या सर्व निवडणुका महाराष्ट्रभर घेण्यासाठी जोरदार पावलं उचललेली आहेत। त्यांच्या डोक्यात आगामी विधानसभा आणि लोकसभासुद्धा पुढच्या टार्गेट ठेवून भाजप काम करतं। यामुळं या सातारा जिल्ह्यामध्ये काही दिवसामध्ये अनेक घडामोडीसुद्धा घडतील, अनेक प्रवेश होणार आहेत। म्हणजे आमच्या समोरसुद्धा नावं बरीचशी आहेत, मात्र अधिकृत येत नसल्यामुळं अनेक प्रवेश होतील अनेक पक्षामध्ये आणि आगामी राजकीय उलथापालथ हे आपल्याला पाहायला मिळेल। पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह।